हॅलो नमस्कार. मधुराणीज ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे. जसे की होम मेकिंग म्हणजेच गृहिणींची लाईफ त्याबद्दल मी काही व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि तुम्हाला ते आवडतात पण तुम्ही त्याच्याबद्दल कमेंट पण करतात, त्याबद्दल सगळ्यांचा मनापासून धन्यवाद. आणि मागच्या आठवडा झाला असेल त्या आठवड्यापूर्वी मी एक व्हिडिओ ड्राय क्लिनिंगच्या साडीचा टाकलेला होता आणि त्याच मी तुम्हाला बोलले होते की दोन पद्धती आहे माझ्याकडे साडी ड्राय क्लिनिंग करण्याच्या. सो आज तुमच्यासोबत दुसरी पद्धत शेअर करणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला साडी डायरेक्ट ओली करायची नाही, साडी पाण्यात बुडवायची नाही. तर मग कशी ड्राय क्लिनिंग करायची आहे तर व्हिडिओ बघत राहा. आणि जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. तर आजची जी आपली साडी आहे ना, तर ती बघू शकता दोन कलरमध्ये आहे. ऑफ व्हाईट कलर आणि रेड कलर आहे. जर आपण ही साडी डायरेक्ट पाण्यात बुडवली ना, तर पूर्ण हे लाल जे साडीचे डाग आहे ते आपल्या साडीला लागू शकतात. त्यामुळे दोन कलरची साडी आपण कशी ड्राय क्लिनिंग करतो ते बघूया. आणि त्यासाठी खूप साधं सिंपल असं आपल्याला सामान नेहमीचं जे आहे की विनेगरचा वापर मी माझ्या प्रत्येक गोष्टीत असतो, त्यामुळे विनेगर असतं. आणि त्यानंतर पुढे काय काय लागतं ते तुम्हाला आता दाखवते. तर या ठिकाणी मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. पाणी जास्तीचं घेतलं आणि या ठिकाणी मी डव शॅम्पू वापरलेला आहे. तर तुम्ही कुठलाही शॅम्पू वापरू शकतात, परंतु काळजी घ्या की तो जरा व्हाईटच असला पाहिजे, म्हणजे बिना कलरचा. तर त्या ठिकाणी तुम्ही कोणताही वापरू शकतात. त्यानंतर मी कंडिशनर वापरलेलं आहे, जे की मी अर्धच घेतलं आणि एक झाकण जे आहेत ना बॉटलचं ते विनेगर घेतलेलं आहे. जसं कंडिशनरने शायनिंग जशी येणार आहेत ना, त्याचबरोबर विनेगर आपण कुठलीही गोष्टीचा वास घालवण्यासाठी, क्लिनिंग करण्यासाठी वापरतो. तर तुमच्या साडीला घामाचा वगैरे कसला खराब वास येत असेल तर तो विनेगरने जाणार आहे. आणि पाणी बघू शकता की जास्त असं चिकट म्हणजे डार्क नाहीये की जेणेकरून त्याचा खूप जास्तीचा फेस होईल, तसं पाणी नाहीये आणि नॉर्मल असा थोडासा फेस झालेला आहे. आणि असा कुठलाही तुम्ही नॅपकिन घेऊ शकता की थोडासा रफ असेल आणि त्याचबरोबर ना त्याचा कलर जायला नको, म्हणजे तो आपल्या साडीला लागणार नाही. आता दोन कलरची साडी म्हटलं की पाण्यात घातली की तिचा कलर एकमेकांना लागतो. जसे की आता हा व्हाईट आणि रेड आहे, तर पाण्यात घातल्यावर फॉलचा कलर तर लागणारच. तर त्यामुळे ना ही वेगळी एक पद्धत आहे की अशा काही ज्या साड्या आहेत ना त्या आपण बिना पाण्यात बुडवता देखील स्वच्छ करू शकतो. तर कपडा असा ओला करून घ्यायचा आणि दोन्ही बाजूंनी आपल्याला ही साडी अशा पद्धतीने ओल्या कपड्याने छान पुसून घ्यायची आहे, जेणेकरून साडी छान क्लीन होईल. साडीला लागलेली धूळ असेल, वास असेल तर सगळं काही या कपड्याला लागेल आणि पुन्हा पुन्हा आपण या पाण्यामध्ये बुडवून घेणार आहोत. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की बाजूचा जो काठाचा आपला रेड कलर आहे, तर आपल्याला जे काठ आहे किंवा फॉल आहे किंवा लाल कलरचा जो पदर आहे, त्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत आपला हा ऑफ व्हाईट जो कलर आहे, क्रीम कलर आहे, जो पूर्ण क्लीन होत नाही तोपर्यंत आपण त्या काठाला किंवा पदराला अजिबात स्वच्छ करायला घ्यायचं नाही. सगळ्यात आधी हे स्वच्छ करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी 2 ते 3 वेळा मी पाणी बदललेलं आहे आणि बघू शकता सुरुवातीला पाणी किती खराब झालेलं होतं, त्यामुळे मग पुन्हा पाणी बदलून घेतलं. आता झालेले आहेत एक बाजू पूर्ण, परंतु मी आता लगेच पदर न घेता दोन्ही बाजूंनी आपल्याला ही साडी क्लीन करून घ्यायची आहे. त्यामुळे आता मी तीच साडी तशाच पद्धतीने उलटी करून घेते आणि उलट्या बाजूने देखील तशाच पद्धतीने मला पुन्हा छान असं क्लीन करून घ्यायचं आहे. आणि खूप सोपी आणि इझिली कोणीही प्रत्येकाच्या घरी करू शकतं, तशी सोपी पद्धत आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि पुढे काय कसं करते ते तुम्हाला कळेलच. आता दोन्ही बाजूंनी साडी छान झाल्यानंतर हा जो पदर राहिलेला होता, तर तो पदर मी या ठिकाणी करायला घेतलेला आहे. पाणी पुन्हा एकदा बदललं. आता लाल कलरचा जो पदर आहे तो लागू नये म्हणून. सो या ठिकाणी आता पदर आणि काठ दोन्हीही सोबत करून घ्यायचे. अशामुळे काय होतं की जो लाल कलर जर सपोज निघाला तर तो आपल्या साडीला लागणार नाही आणि त्याचं देखील छान अशी धूळ स्वच्छ होईल. त्यामुळे ही अशी पद्धत या ठिकाणी वापरलेली आहे.
सगळ्यात लास्टला फॉल आपल्याला करायला घ्यायचा आहे, कारण की फॉल जो आहे ना त्याचा तर कलर जातो म्हणजे जातोच, तर त्यामुळे ना फॉल करायला लास्टला घ्यायचं. जरी कपडा खराब झाला तरी त्याचा खराब जे आहे ते दुसरीकडे लागणार नाही. आणि आपण इतर इतक्या वेळा या साड्या घातलेल्या असतात आणि फॉल सगळ्यात जास्त खराब होतो. माती असेल, धूळ असेल, त्यामुळे ना तीच धूळ इतर ठिकाणी लागू नये, त्यामुळे फॉल सगळ्यात लास्टला मी या ठिकाणी करायला घेतलेला आहे. परंतु माझ्या फॉलचा तरी आत्ता तरी या ठिकाणी काही कलर गेलेला नाही. सो अशा पद्धतीने छानपैकी आता माझी साडी बऱ्यापैकी क्लीन झालेली आहे आणि त्यानंतर आपल्याला ती सुकवायची आहे.
सुकवल्यानंतर साडी प्रेस करायला घेतली तर साडीची जी फ्लेम आहे ना ती सगळ्यात कमी करून घ्यायची. आणि जसं की बघू शकतात ही थोडीशी कडकमध्ये साडी आहे आणि त्यामुळे थोडंसं कमी जास्त आपण या ठिकाणी करताना लक्ष द्या. काठ जास्त थोडेसे दाबून करा, जेणेकरून चांगली अशी कडकमध्ये ती आपली साडी छान प्रेस होईल. आणि आपला जो पदर असतो ना तो साडीपेक्षा थोडासा कडक असतो, त्यामुळे तिथं जरा काळजीपूर्वक आपल्याला प्रेस करायला लागते. सो अशा पद्धतीने माझी ही पद्धत आहे. जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला ही पद्धत कशी आहे त्या नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद.